जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही एखाद्या खास कार्यक्रमाचं नियोजन करत आहात का? जसे की लग्न, डोहाळ जेवण, वाढदिवस किंवा परिवारासोबत बाहेर जेवणासाठी जायचंय? मग तुमच्यासाठी हॉटेल लकी उत्तम आहे, कारण येथे आहे कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी स्वतंत्र एसी व्यवस्था, उत्तम चव, हक्काची माणसं आणि घरचा पाहुणचार, एसी, नॉन एसी आणि डिलक्स रूम लॉजिंग, 3000 स्क्वेअर फुटांचा सुसज्ज हॉल आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा, लग्न समारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी प्रशस्त आणि देखणे लॉन। एकदा नक्की भेट द्या हॉटेल लकीला। आमचा पत्ता लकी हॉटेल रेस्टॉरंट लॉजिंग अँड लॉन्स, राशन रोड, तिरुपती नगर, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। कर्जत तालुक्यातील खांडवे येथे घरात घुसून महिलेचा विनयभंग आणि मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची या ठिकाणी खळबळजनक घटना घडली असून स्वतः पीडित महिलेने हा आरोप केला आहे। याशिवाय त्यांनी मिरजगाव पोलीस अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर देखील गंभीर आरोप केले। पोलीस संरक्षण नाकारल्याचा आणि केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे पीडितेचा आरोप असून यामध्ये राजकीय बळाचा वापर होत असल्याचे देखील पीडित महिलेने सांगितले आहे। कर्जत तालुक्यातील खांडवे येथील 45 वर्षीय महिलेच्या घरात घुसून विनयभंग, शिवेगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना घडली असून पोलिसांनी याबाबत कुठलेही सहकार्य केले नाही असे या ठिकाणी महिलेने सांगितले आहे। ही माहिती पीडित महिला जयश्री दीपक काकडे यांनी दिली असून पाहूया पत्रकारांना माहिती देताना त्या महिलेने नेमके काय आरोप केले आहेत। हे दौलत कारले, संदेश कारल्याचा भाऊ आहे। त्यांनी एवढं इथं येऊन सगळं हे केलंय, त्या माणसाला पुढे घातलंय। त्या माणसाला आधी त्यांनी कळून पण नाही दिलं तू मी कोण आहे म्हणून, आणि आला असं डायरेक्ट लगेच त्यांनी संदेश कारल्याच्या भावाने दौलत कारल्याने मला असं असं केलंय। ज्याने त्याने आपापली सांभाळायची ना पोरगी, त्याला काय त्याची काय लहान पोरगी होती काय? 22 वर्षाची म्हणजे काय लहान पोरगी काय? आणि ते आले होते ते दौलत कारले, ती म्हणले आम्ही शिवसेनेचे पुढारी येतो। त्यांनी आम्हाला धमकी दिली, हाण मारण्याची प्रयत्न, जीव मारण्याची, गळा दाबला माझा, इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला। मी मिरजगावला निघाले इथून, मी गावात गेले मिरजगावला, मला अर्ध्या रोड मध्ये रवळगावच्या अलीकड मला गाडी आडवी घातली पांढरी। परत त्यांनी माझा पुढे येऊन पाठलाग केला। मी चौकीला गेले तर तिथं मला सुरक्षित ठेवायसाठी मी तिथं माझ्यासाठी गेले। तिथे गेल्यावर मला पोलीस पण व्यवस्थित बोलणार। मग आता मी काय करायचं? मग मला पोलीस म्हणले तुझे माणसं कुठे आहेत घरचे, ती आण। घरचे माणसंच घरी नाही तर मी आणू कुठून? मग मी एकटीच गेले तिथं, ती माझ्या पाठीमागे तिथं आली। तिथं पोलिसांच्या सोबत काय बोलले, मग परत पोलीस माझ्या संग व्यवस्थित बोलणार। हा, तिथं मी गेले पोलीस चौकीला, तिथं साहेबांना सांगितलं। जांजाड साहेब म्हणले तुम्हीच त्यांच्या पुरी पळून नेतात आणि पुन्हा तुम्हीच त्यांना इकडे आमच्याकडे कंप्लेंट करायला येतात का? मग साहेबांनी माझं ऐकून घेतलं नाही, साहेब निघून गेले। परत तिथं त्यांचे लोक आले, ते लोक साहेबांसंग आतमध्ये जाऊन बोलले, तुम्ही त्यांचं काय लिहून घेणार, त्यांचं सगळं चुकीचं आहे असं तसं त्यांनी तिथं त्यांना सांगितलं। तिथून पुढे आमचं कुणी ऐकलंच नाहीये। तिथं मी पोलीस चौकीला गेल्यावर एवढं मला हाणमार केली, एवढं हे केलं, पण त्यांनी कसलीच पाऊल उचलला नाहीये। उलट मलाच अशी शंका आहे की माझंच पोरगं त्यांनी कारल्याच्या लोकांनी मारलंय का काय, त्याची मला शंका आहे। मी तिथं रात्री 12 12:30 पर्यंत मी तिथंच थांबले, बसून राहिले, पण त्यांनी मला परत काहीच नाहीये, मला कोणी संरक्षण पण नाही दिलं। मला संरक्षण द्यायला तर म्हणजे तुम्हाला तिथं पैसे भरावे लागते, 10,000 रुपये तिथं भरावं लागते, तुम्ही भरतान का? मग मी आले रात्रीची 1 वाजता घरी एकटीच। कारल्याचे लोक घरी येतात, रात्रीचे कधी पण येतात आणि धमक्या देतात, तुला, तुझ्या पोरांना, तुझ्या नवऱ्याला, तुझ्या नातेवाईकांना सगळ्यांना जीव मारीन ह्याची धमकी देतात येऊन। आणि आल्याच्या नंतर एवढ्या घाणघाण शिव्या देतात, तुझं घर पिटून देईन, तुला जीव मारू, अशा शिव्या देतात येऊन। मला चौकीला गेले, पोलीस चौकीला बी त्यांनी माझी कंप्लेंट नोंदवून घेतली नाही। मला जसं माझ्या म्हणण्याप्रमाणे तसं मला लिहून दिलं नाहीये त्यांनी, पोलीस चौकीने बी। तिथं त्यांना जाऊन त्यांना दम देतात, त्यांना ती म्हणतात आम्हाला प्रेशर आहे त्यांचा,
तू पोलिसांना बी प्रेशर देतात म्हणलं मग आम्ही काय करायचं? काय कशाची इच्छा नाहीये? मी मिरजगावला गेले, तिथं उमेश कोरडे त्यांच्या बरोबर आला होता, त्यांचे 2 माणसं आणि उमेश कोरडे ही 3 जण तिथं पोलीस चौकीला होते. मग ते आता तिथं बी धमकी द्यायचा प्रयत्न करतात मला. घरी तर आलेच, पण तिथं बी चौकीला पण परत आले ती माझ्या पाठीमागे. ही बाई कशासाठी आली, काय झाली, ही जग तुम्ही काय लिहून घेणार आहेत ही विचारायसाठी त्यांना येऊन तिथं विचारत होते. त्याची कंप्लेंट लिहून घेऊ नका असं त्यांना सांगत होते ती तिथं येऊन. आम्ही गेलो होतो तिथं, आम्हाला कोणताच साहेब व्यवस्थित बोलला ना, जानदार साहेब सुद्धा बोलला नाही, तिथं लगेच निघून गेला. मग आता आम्ही काय करायचं? रात्री अपरात्री येतात, चर्चा करतात, ही करतात, येऊन आम्हाला धमकी देतात. आता रात्रीचं आमचं कोणी घरी आहे नाही आहे, मग आता काय करणार आम्ही? हे रात्रीचे कवा बी येतात, रात्रीचे येतात, दरवाजे तोडतात, खिडक्या फोडतात, घरांनी शिरतात. बिना एक काळी गाडी येते बिना नंबर प्लेटची, एक पांढरी येते, त्याच्यात त्यांची माणसं येतात घेऊन गुंड. मग असं केल्यावर आम्ही काय करणार? त्यांच्या बरोबर हिंडलं तरी ती म्हणत नाही तुम्हाला साथ देतात, नाही तुम्हाला ते असं करतात, ती तुम्हाला तो काय साथ देतोय, तो काय तुम्हाला आम करतो. मग आमचं कोणीच नको, त्यांचे सगळे पाहिजेत. माझ्या बारक्या पोराला म्हणजे तुला जीव मारीन, त्याला आमच्या समोर फक्त येऊ दे, त्याला जीव घेईन, नवऱ्याचा घेईन, मला म्हणजे तुझा जीव घेईन, तुझं घर पिटून देईन. हा, नातेवाईकांचा काही संबंध नसतात. नातेवाईकांना म्हणजे तुमची दुकानं रात्रीच्या गाड्या घेऊन येते तर, आणि नातेवाईकांना म्हणजे तुमची आम्ही दुकानं पिटून देऊ, तुम्हाला जीव मारू. नातेवाईकांचा ह्याच्यात काय संबंध आहेत? शेजारी राहतोय, आम्हाला आरडाओरडा ऐकू आल्यानंतर आम्ही काही इथं नव्हतो, आम्ही शेतामध्ये होतो. आरडाओरडा ऐकू आल्यानंतर तोपर्यंत घरी येऊस तर ते निघून गेले. त्यांची अवस्था पाहिली, त्या मोठ्या मोठ्याने रडत होत्या. मग सगळे शेजारी पाजारी गोळा झाले. मग सगळ्यांनी म्हणले काहीतरी ॲक्शन घ्यायलाच पाहिजे. असं दुपारचं येऊन भर दिवसा एका बाईला तिचा गळा दाबणं हे चुकीचं आहे. आम्ही शेजारी माझी मुलगी साहित्याची राईट मारायला आली होती, तिने बघितलं इथंच बायका जमल्या होत्या आणि आवाज येत होता, ह्या माझ्या चुलत नणंद लागतात, मला सांगायला आली. तेव्हा मी आले तर ह्यांची अवस्था एकदम गंभीर होती, त्या खूप रडत होत्या, त्यांच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते. आणि मग सगळा सविस्तर विषय मला माहीत झाला. त्याच्यानंतर आम्ही 112ला कॉल केला, तिकडून पण काही रिप्लाय व्यवस्थित आला नाही. मग ताईने त्या पोलीस स्टेशनला गेल्या, तर तिथं पण त्यांच्याकडे व्यवस्थित काही म्हणजे लक्ष देण्यात आलं नाही. तिला मारण्याचा प्रयत्न केला, पण ह्यो प्रयत्न केला पण कशामुळे केला? पण तिच्या नातेवाईकांनी तिला नाही आधार दिला तर काय करणार आहे? मग तिने नातेवाईकाला आधार दिला की तिच्या भावांचे नावं टाकीत येतं, भावांना छेडछाड करत येतं, त्यांचे नावं टाकून रात्रीचे आमच्या घरी 12-1 वाजता पोलीस लोक येत येतं. मग त्यांनी आमच्या घरी जर सगळे घर उचकून पाहत येतं, तर आम्ही काय करायचं एवढ्या रात्रीचं? हा, त्यांना कळत नाही का? ही रात्रीच्या आमच्या इतक्या आयरणात बसते आता तरी तिथं सुद्धा गाड्या घेऊन येतात. हा, मग संघ गेलं मग काही त्यांना ज्ञान देतात का? ज्ञान देऊन त्यांच्याच्याने काय होणार आहे का? मग यांनी कशामुळे नातेवाईकांना त्रास द्यायचा? नातेवाईकांना त्रास देऊ नाही, काय कारण नाही नातेवाईकांना त्रास द्यायचा. ती मुलगी गेली ना अंगत, त्यांना तिकडं शोधायचं. निम्या रात्रीचं येते तर इथं हानमार करून जायचं म्हणल्यावर का सारखेच माणसं घरी येत का? आणि शेतकरी माणसं येतं, आम्हाला रानावानात जावं लागतंय. आम्ही काय करायचं ह्याच्यावर? का बसायचं का घरी बसून काय करणार येतं? हा, माझ्या नाताला मुलीला जावयाला काही जर झालं तर सगळा आरोप त्यांच्यावर येईल. हा, संदेश कारले आपल्या भावाला पुढं घालीत येतं. आणि आपण आले का दारात ती 7-8 वेळा आले, पण आपल्या आले का ती शांत उभा राहत येतं आणि भावाला पुढं घालून त्यांना धमकी द्यायला लावित येतं. आणि आमचा माणूस ह्यांच्या बरोबर गेला का त्याचं नाव टाकीत येतं. ही का 10 माणसं घेऊन येतात आमच्या घरी? ह्यांचं काय कारण 10 माणसं? मग तुम्ही पण घेऊन नका ना, तुम्ही बी एकटेच आमच्या बरोबर, आम्ही एकटेच ना,
तुम्ही पण एकटेच यायचं आमच्या बरोबर, असं दुसऱ्याला घेऊन यायचं नाही अजिबात. तुम्ही का तुमच्या बरोबर गुंड घेऊन येतात? तुम्हाला भीती वाटते म्हणून घेऊन येतात का? मग आमचा माणूस जर चौकीला जर गेला आणि एक माणूस गेला तर त्याचं लगेच नाव टाकायचं, त्याला धमकी द्यायची. तू कशामुळे येतो? त्याला साथ देतो का? कमन साथ नाही देणार. भाऊ बहिणीला साथ देणार नाही, मग देणार कोण? हा, आई वडिलांनी नाही द्यायची, बहिणीने नाही द्यायची, भावांनी नाही द्यायची, मग द्यायची कुणी? हा, असा न्याय काय हो सरकारचा? होय, भावांच्या घरी जातो, भावांचे तिथं म्हणतो तुम्ही त्यांच्या गाड्या कशाला लावून घेतात, तुम्ही हा. त्यांना जवळ कशाला करतात, हे संदेश कारले स्वतः म्हणतो. ही मोठे राजकारणी माणसं येत म्हणून वय आम्हाला छळछाळ करते. तर मग त्यांची मुलगी त्यांनी सांभाळायची होती ना, सांभाळायची होती. आणि आमच्याच नातावाला त्यांनी मारले. आमचाच नातावाचा तपास नाही नाताचा, ह्यांनी त्याची सोय लावावा. आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600226868, 8208 585202 आणि 9404 120069.